of another issue of the biotechnology, that is effect of biotech on the environment. We have seen the impact of biotechnology on the various social factors, that uses and applications of biotechnology in various fields of life. That today we are going to learn about the effect of biotechnology on environment, how environment suffers from the biotechnological effect, biotechnological issues, and the applications of the biotechnology. Biotechnology are used in the genetically modified, in the form of genetically modified organism and in the form of genetically modified plants. How they are used for the society, and while they are using for the social welfare, how they can be affected on the environment. That first effect, that is the herbicides use and resistant. You know what is mean by herbicide or CID? या CID या शब्दाचा अर्थ होतो टू किल, द केमिकल और द लिक्विड विच इज यूज्ड टू किल. बट what is the killing purpose? That pesticides, for example pesticides, the chemical which is used to kill the pest. What is pest? When the organism attacking on the crops which decrease the yield of crop, which causes diseases to crop, त्यांना आपण पेस्ट म्हणू. पेस्ट गाई म्हशी नसतील, पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, इन्सेक्ट आहेत, बटरफ्लाईज आहेत, ज्या क्रॉप्सवर इन्फेस्ट करतात, खातात, क्रॉपचं उत्पन्न खातात, पिकाचं क्रॉपला अटॅक करतात आणि त्याला वेगवेगळ्या डिसीजेस निर्माण करतात, त्यांना आपण पेस्ट म्हणतो. अँड दिस पेस्ट आर decreasing the yield of particular crop, therefore some chemical are used to kill that pest, which is called as pesticides. When chemicals are used to kill the weeds are the unwanted plant between the crop. आपण पीक लावलंय त्यामध्ये नकोशी झाडं येत आहेत आपल्याला, आणि जी मेन क्रॉपचं न्यूट्रिशन शेअर करतायत, पाणी शेअर करतायत, त्यांना आपण लागणारे जे काही सप्लिमेंटरी डाएट दिलेलं ते शेअर करतायत, आणि मग ते शेअर करताना आपल्याला ते हर्ब्स काढून टाकायचे आहेत किंवा आपल्याला नकोशी ती झाडं काढून टाकायची आहेत, ज्यांना आपण वीड्स म्हणतो. अँड द केमिकल विच इज यूज टू किल द वीड्स, दॅट इज कॉल्ड ॲज वीडीसाइड्स. द पेस्टिसाइड्स, वीडीसाइड्स, फॉर एक्झाम्पल अगेन द हर्बिसाइड्स. हर्ब्स मीन्स द स्मॉल प्लांट विच आर नॉट ऑफ यूज बट दॅट आर नॉट ऑफ यूज अकॉर्डिंग टू द ॲग्रिकल्चर. सपोज आपण कापसामध्ये तुरी लावलेला आहे, तर मग छोटी छोटी मुगाची पण झाडं आलेली आहेत. आता ती मुगाची झाडं तशी नकोशी नसतात, आपल्याला हवीशी असतात. आपल्याला मुगाच्या शेंगा आल्या तर बरंच वाटणार आहे क्रॉप्सच्या फील्डमध्ये, बट दे शेअर द न्यूट्रिएंट ऑफ पर्टिक्युलर दॅट ॲग्रिकल्चर क्रॉप, दॅट इज द कॉटन अँड द पिजन, दॅट पिजन पी or the sweet pea. But when we have to remove that green gram, that is we are unable to remove the green grams. आपल्याला सगळे ते शेतातली मुगाची झाडं काढणं जर अशक्य असेल तर मग काय करायचं? देन वी हॅव टू यूज द हर्बिसाइड्स. आता बघा, दॅट हर्बिसाइड्स मीन्स द केमिकल विच इज यूज टू किल द हर्ब्स विच आर ग्रोन अप इन द ॲग्रिकल्चर ऑर क्रॉप फील्ड्स. जी छोटी छोटी झाडं आलेली आहेत, मग ती उपयोगाची जरी असतील, देन दे शेअर द न्यूट्रिशन ऑफ अ मेन क्रॉप, देअरफॉर दे शुड बी रिमूव्ड. आयदर दे शुड बी रिमूव्ड फिजिकली और मेकॅनिकली, ऑर दे आर केमिकली ट्रीटेड. त्यांना एक तर केमिकली ट्रीट केलं पाहिजे आपण, आणि मग जे केमिकल हर्ब्सला मारण्यासाठी कामी येतात त्यांना आपण काय म्हणतो? हर्बिसाइड्स म्हणतो. व्हॉट इज द हर्बिसाइड यूज अँड रजिस्टर्ड. आणि मग बायोटेक्नॉलॉजीचा एन्व्हायरमेंटवर कसा वापर होतो? जेव्हा जेव्हा आपण हर्बिसाइड्सचा वापर करतो तेव्हा तेव्हा मेन क्रॉप इफेक्ट होतो. वेन वी आर यूजिंग द पेस्टिसाइड्स, वीडीसाइड्स, हर्बिसाइड्स, insecticides, any another chemical which is used to kill the pest, insect or the herbs or the weeds, they are affecting on the main crop also. त्याचा फरक आपल्या मेन क्रॉपवर सुद्धा पडतो. आपण नकोशा त्या झाडांना काढून टाकण्यासाठी त्यांच्यावर केमिकल फवारत असू तर त्याचा फरक आपल्या मेन क्रॉपवर सुद्धा पडतो. म्हणून आपले मेन क्रॉप कसे पाहिजे? दे शुड बी रेजिस्टंट. The main agriculture crop which is sown in the field, they should be highly disease resistant, they should be herbicide resistant. म्हणजे हर्बिसाइड म्हणजे असं केमिकल जे छोट्या झाडांना मारण्यासाठी उपयोगात आणलं जात आहे, आणि त्या केमिकल्सला अपोज करणारे प्लांट, त्या केमिकल्सला अपोज करणारं जे तत्व आहे, जे प्रिन्सिपल आहे, जी कॅपॅसिटी आहे, त्याला आपण काय म्हणू? हर्बिसाइड रेजिस्टन्स म्हणू. अँड दॅट इज इन्सर्टेड दॅट रेजिस्टंट हर्बिसाइड रेजिस्टंट जीन. आता काही झाडं बघा विच आर नॉट अफेक्टेड बाय हर्बिसाइड्स.
हर्बिसाइड्सने अफेक्ट नाही होत. मग त्याच्यातला हर्बिसाइडनी अफेक्ट न होणारा हर्बिसाइड रेजिस्टंट जीन आयसोलेट करायचा, त्याच्यासोबत वेक्टर जोडायचा, त्यानंतर त्याला इकोलाय सारख्या मशनरी सेलमध्ये टाकायचं, जे रिप्लिकेशन मशनरी म्हणून वापरलं जातं, किंवा PCR करायचं आणि त्याचं खूप सारं प्रोडक्शन झाल्यावर एक तर तो जीन इम्प्लिमेंट करायचा किंवा त्याचं प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट करून इम्प्लिमेंट करायचं. दॅट मीन्स आवर मेन क्रॉप शुड बी हर्बिसाइड रेजिस्टंट अँड दिस इज मेक बाय बायोटेक्नॉलॉजी ओनली. आणि बायोटेक्नॉलॉजीचा कसा परिणाम होतो बघा वातावरणावर, दॅट जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आर मेड हर्बिसाइड रेजिस्टंट. Some crops are designed which are genetically modified, which are manipulated by their genome. ज्यांचं महत्त्वाचं जेनेटिक मटेरियल एन्हान्स केलं जातं, मॉडिफाय केलं जातं, त्यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज अ हर्बिसाइड रेजिस्टंट. म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट मुद्दामून बनवले जात आहेत की ज्यांच्या शरीरात शक्ती असेल हर्बिसाइडविषयी लढण्याची. हर्बिसाइड हॅव्हिंग लार्जर निगेटिव्ह इफेक्ट ऑन द सराउंडिंग. वातावरणावर हर्बिसाइडचा खूप घातक परिणाम होतो आणि तो घातक परिणाम क्रॉप्समध्ये टाळण्यासाठी त्यांच्याकडे ऑलरेडी हर्बिसाइड रेजिस्टंट जीन असायला पाहिजे. म्हणजे आपण कितीही हर्बिसाइड फवारलं तरी मेन क्रॉप्सवर त्याचा इफेक्ट होणार नाही. देन ॲज हर्बिसाइड हॅव्हिंग द लार्जर इफेक्ट ऑन सराउंडिंग, इट ऑल्सो कॅन इफेक्ट ऑन द मेन क्रॉप्स ऑल्सो. देन मेन क्रॉप्स शुड बी डिझाईन जेनेटिकली. त्यांचं जेनेटिक डिझाईन झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन झालं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये अशा प्लांटचे जीन ट्रान्सफर झाले पाहिजेत की ज्यांच्यावर हर्बिसाइडचा परिणाम होत नाही. देन बाय क्रॉसिंग मेन ॲग्रिकल्चर क्रॉप विथ सम प्लांट्स, क्रॉप्स आर मेड रेजिस्टंट. जे ऑलरेडी हर्बिसाइड रेजिस्टंट आहेत अशा क्रॉपसोबत मेन ॲग्रिकल्चर क्रॉपचं काय करायचं, क्रॉसिंग करायचं. हर्बिसाइड रेजिस्टंट क्रॉप अँड मेन ॲग्रिकल्चर क्रॉप दे शुड बी क्रॉस पॉलिनेटेड विथ इच अदर अँड द रिझल्टंट स्पीसीज. त्यांच्यातला जीन आपल्याला क्रॉस पॉलिनेट करायचा, किंवा एखादं क्रॉप त्याच व्हरायटीचं जे हर्बिसाइड रेजिस्टंट आहे, एखादा वीट आहे हर्बिसाइड रेजिस्टंट आहे आणि दुसरा वीट आहे जो हर्बिसाइड रेजिस्टंट नाही आहे, देन वी शुड गो फॉर द क्रॉस पॉलिनेशन. देन इट इज हेल्पफुल टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन. हे कशासाठी महत्त्वाचं आहे की फूड प्रोडक्शन इन्क्रीज करायचं, ॲग्रिकल्चर क्रॉपची कॅपॅसिटी इन्क्रीज करायची. वी शुड इन्क्रीज द इल्ड ऑफ पर्टिक्युलर क्रॉप पर एकर पर हेक्टर. We should make the crops herbicide resistant. In this way, the biotech having the effect on the environment. Second example, one that effect on the untargeted species. When we are using some genetically modified crops, or when we are using the biotechnology or biotechnological applications, then our targeted species is one and another species are untargeted. Suppose we are experimented on particular agriculture crop. आपल्याला एखाद्या शेतातल्या पिकावर प्रयोग करायचा आहे, पण त्याचा फरक तिथे येणाऱ्या इन्सेक्टवर होतो, तिथे येणाऱ्या बीजवर होतो, फ्लाईजवर होतो. जसं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, दॅट वेन पेस्टिसाइड्स आर यूज्ड दे अफेक्ट ऑन द मोनार्क बटरफ्लाय. जेव्हा आपण बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग आहे, पेस्टिसाइड्स दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. दे आर यूज टू किल द पेस्ट. शेतात येणाऱ्या पेस्टवर, इन्सेक्टवर, खूप साऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमवर हे पेस्टिसाइड इफेक्ट करतं. पण त्याच वेळेस ज्यावेळेस आपण हे पेस्टिसाइड वापरतो, इट अफेक्ट ऑन द मोनार्क बटरफ्लाय. मोनार्क नावाची जी बटरफ्लाय आहे जी पॉलिनेशनमध्ये मदत करते, विच ॲक्ट ॲज अ गुड पॉलिनेटिंग एजंट. इट इज वन ऑफ द बायोटिक फॅक्टर विच हेल्प्स इन पॉलिनेशन. तो एक बायोटिक एजंट आहे, तो पॉलिनेटर आहे. Bees are the main large pollinator of the flowering world, and that it affects on the monarch butterfly and it affects on its strength and its number. तर त्यांची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळं आपण पेस्टिसाइड वापरतोय त्याचा इफेक्ट डायरेक्ट त्या मोनार्क बटरफ्लायवर होऊ शकतो. Therefore, by another way, instead of using pesticide, we should go for the BT crops. आणि मग त्यासाठी सायंटिस्टनी BT कॉर्न शोधून काढलं की ज्यासाठी आपल्याला पेस्टिसाइड्स वापरावे लागणार नाहीत आणि त्याचा परिणाम चांगल्या मायक्रो ऑर्गॅनिझमवर होणार नाही, विच आर फ्रेंडली टू अस. म्हणून आपल्याला इको फ्रेंडली मेथड्स यूज करणं गरजेचं आहे. तर दॅट इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इट ऑल्सो इफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट, दॅट in the way it should also having an effect on untargeted species just like the monarch butterfly. ठीक आहे, these are 2 points in which biotechnology having इफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंटल इश्यूज. एन्व्हायरमेंटल फॅक्टरवर बायोटेक्नॉलॉजी अशा तऱ्हेनं फरक पाडू शकते. देन नेक्स्ट पॉईंट टुडे वी आर लर्न दॅट इज द बायोपेटंट.
तुम्हाला माहीत असेल पेटंट म्हणजे हक्क असतात जे सरकारने एखाद्या गोष्टीच्या शोधासाठी शोधकर्त्याला दिलेले असतात. दॅट बायो पेटंट इट इज द सेम वन, इट इज द स्पेशल राईट्स. आपण म्हणू हे हक्क आहेत, इट इज स्पेशल राईट्स ग्रांटेड बाय द गव्हर्मेंट टू द इन्व्हेंटर फॉर एनी स्पेशल इश्यूज. कुठल्या तरी गोष्टीच्या शोधासाठी सरकारकडून त्या शोधकर्त्याला दिले गेलेले हक्क म्हणजे पेटंट असतं. बट वेन दॅट स्पेशल राईट्स ग्रांटेड बाय गव्हर्मेंट टू द इन्व्हेंटर अबाउट द रिसर्च इन द बायोलॉजी, research in the microbiology, research in the cell, research in the cell strain, research in the microorganism, research in the rDNA technology, then the patent is biopatent. तेव्हा त्याला आपण काय म्हणू, हे हक्क बायोलॉजीच्या फील्डचे असतील तेव्हा त्याला आपण बायोपेटंट म्हणूया. आणि हे बायोपेटंट बायोलॉजीच्या वेगवेगळ्या फील्डसाठी दिले जातात. मायक्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, देन व्हायरोलॉजी आहे, देन द बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, then DNA science आहे, genetics आहे. These are various fields in which the research is to be done and patents are given. That first patent, it is given for the genetically engineered or genetically modified Pseudomonas. Pseudomonas, it is one of the bacteria which is used for the breakdown of oil spillage in the sea. समुद्रामध्ये जेव्हा तेल गळती होते जहाजातून, त्या तेलाच्या मॉलिक्युलला स्प्लिटअप करायला सुडोमोनास नावाचा बॅक्टेरिया यूज केला जातो. त्यासाठीचं पहिलं पेटंट डेल्टा कंपनीला अँड USA ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला दिल्या गेलं. काय असतं पेटंटमध्ये? पेटंट हॅव्हिंग द 3 ॲस्पेक्ट्स दॅट ग्रांट, स्पेसिफिकेशन अँड क्लेम. व्हॉट इज द ग्रांट इन पेटंट? ग्रांट इट इज द ॲग्रीमेंट विथ द इन्व्हेंटर. आता बघा, पेटंट ही अशी गोष्ट आहे की जो शोधकर्ता आहे तो त्या पेटंटला सोल्ड करू शकतो. पेटंट इट्स इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. पेटंट कुठल्याही शोधकर्त्याची किंवा कुठल्याही ग्रुपची, कुठल्याही कंपनीची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी असते. तो ती विकू शकतो कुणालाही अँड विथ इज परमिशन. तर दॅट फॉर एक्झाम्पल दॅट रघुनाथ माशेलकर नावाचे एक सायंटिस्ट आहेत. त्यांच्या खूप शोधानंतर त्यांना असं कळालं की आपला जो इंडियन आयुर्वेद आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळदीचे, अश्वगंधाचे असे वेगवेगळे मेडिसिनल वनस्पतीचे उपयोग सांगितलेले आहेत आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ जगभर विकल्या जातात आणि त्याचं पेटंट वेगवेगळ्या जगभरातल्या कंपनीजला आणि इन्व्हेंटरला आहे. देन दे ट्रान्सलेट द आयुर्वेदा इन द इंग्लिश अँड दे डिमांड फॉर मेनी पेटंट्स फॉर द इंडियन रिसर्च सेंटर. आणि मग त्यानंतर भारताला त्याच्या काही गोष्टीसाठी पेटंट मिळालं, जसं हळद आहे, अश्वगंधा आहे, शतावरी आहे, जसं ॲलिओराचे काही उपयोग आहेत. हे जगाला सगळ्यात प्रथम भारताने सांगितलेले आहेत आणि त्या आयुर्वेदाच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. तर पण बघू, पेटंट हे सगळ्या जगभर शोध केल्या जाणाऱ्या गोष्टीसाठी दिले जातात. पण आपल्याला बघायचं ते बायो पेटंट. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट असेल ग्रांट, विच इज द ॲग्रीमेंट विथ द इन्व्हेंटर. इन्व्हेंटरसोबत केलेली ॲग्रीमेंट आहे. पेटंट कसं सोल्ड केलं पाहिजे, काय नाही, त्याचे काय स्वरूप असेल, कुणाला विकल्या गेलं पाहिजे किंवा त्याचं यूज कुठं झालं पाहिजे. देन द स्पेसिफिकेशन, इट इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्व्हेन्शन. काय, कशाबद्दल इन्व्हेन्शन आहे, त्याचं डिटेल स्वरूप काय आहे. देन फोर्थ वन दॅट इज द क्लेम, इट इज द स्कोप विच इज टू बी प्रोटेक्टेड. त्या पेटंट ज्या गोष्टीविषयी आहे त्याचा स्कोप कुठे कुठे, त्याचा उपयोग कुठे कुठे केला जाऊ शकतो आणि त्या उपयोगाला कसं बॅन केला गेलं पाहिजे. उपयोग फक्त चांगला झाला पाहिजे, वाईट झाला नाही पाहिजे. तर दॅट बायो पेटंट इट हॅव्हिंग द 3 ॲस्पेक्ट्स, दॅट इज द ग्रांट, स्पेसिफिकेशन अँड द क्लेम. ग्रांट इट इज द ॲग्रीमेंट विथ द इन्व्हेंटर by government, by any other companies also, and specification, it is the subject matter of that invention, and claim, it is the scope which is to be protected about that invention. That biopatent, it is to be that the validity of that biopatent, it is from 5 years to 7 years from the filling that application form of that patent. जेव्हा आपण फॉर्म भरला आहे तेव्हापासूनचं 5 ते 7 वर्ष असतं, जे की खूप कमी आहे. दॅट biopatent, it is one of the protective issue about the biological entities. कशासाठी दिलं जावं बायोपेटंट? की बायोलॉजीच्या रिसर्च फील्डचा जगात सगळीकडे समाजासाठी चांगला वापर व्हावा, रिसर्च फील्डमध्ये चांगला वापर व्हावा आणि त्याचा वाईट इम्पॅक्ट कुठं पडू नये, त्याचा वाईट यूज कोणी करून घेऊ नये, त्यासाठी बायोपेटंट दिल्या गेलं पाहिजे आणि ते दिल्या जातं.
that it is one of the security issue about the biological research. That today we are learn about the effect of biotechnology on environment regarding with the 2 points, that is the herbicide and herbicide resistant plant and the effect on the untargeted species like the monarch butterfly. This is enough for today. Thank you student for today's video.